निखिल जे तेज ज्याचेने अमृत जीववे देहा ते देहदैव. औटपिठा तडे सर्व ते दिसे सूर्य हा प्रकाशती चिठाई. ज्ञानदेव म्हणे मज त्रिकुटाची गोडी धरिता आवडी ब्रह्मलाभे. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ध्यानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग त्यातला श्लोक क्रमांक 30 अर्थात शेवटचा श्लोक त्यावर माऊलींनी ज्ञानेश्वरी अध्याय 7 ज्ञानविज्ञान योग या श्लोकवर केलेलं 193 क्रमांकाच्या ओळीचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. साधी भूतादि दैवं माम साधी यज्ञांचय विदुः प्रयाणकाले पीच मां ते विदुर्युक्त चेतसः. अर्थात कृष्ण भावना भावित मनुष्य इतर उपाधींची पर्वाच करत नाही महाराज. जन्म मृत्यू सुख दुःख जय पराजय भगवंताने आपल्या ताब्यात ठेवलेलं आहे. त्यामुळं जन्म कुठं व्हावा कसा व्हावा हे सगळं पूर्वनियोजित आहे, कर्मफळाप्रमाणे आहे. मृत्यू त्याचीही वेळ ठरलेली आहे, फक्त जीवाला माहीत नाही. जरा हे तर ठरलेलंच आहे, म्हातारपण येणारच आहे, पीडा शरीराचे भोग आहेत ते भोगावेच लागणार आहे. हे सर्व निसर्ग नियमानुसार आपल्या कर्मफळानुसार भागाला येत असतं हे तो चांगल्या प्रकारे जाणतो. म्हणून तर त्याला ब्रह्मज्ञानी म्हटलेलं आहे. तो सदा सर्व काळ कृष्ण भावनेच्या क्रियेमध्ये गर्क असतो महाराज, रममाण असतो. दुसरा विषय त्याच्याकरता नसतोच. सर्व विषय म्हणजे त्याचा नारायण झालेला असतो. इंद्रियांच्या करवी भोग हे त्याच्यासाठी खरं तर गौण असतात. इंद्रियांचा स्वभाव आहे आणि भागाला आलेले भोग आहे म्हणून तो भोगत असतो. ब्रह्मण्याधाय कर्माने संगम त्यक्त्वा करोती लिप्पतेन सपापेन पद्मपत्रमिवांबसा. कमळाचे पानं पाण्यावर तरंगतात, 24 तास पाण्याच्या संपर्कात असतात महाराज, पण पाण्याचा थेंबही चिटकून घेत नाही. ब्रह्मज्ञानी भक्त जो आहे, मनुष्य जो आहे, तो विषयांप्रती त्याचं वर्तन अशा प्रकारचं असतं. वरवर क्रिया करताना तो दिसत असतो, परंतु त्या ठिकाणी तो आसक्त होत नाही आणि त्यामुळं करीत असलेली क्रिया त्याला सुख किंवा दुःख या उपाधी प्राप्तच होऊ देत नाही. आसक्त नसल्यामुळं तो विरक्तासारखाच त्याचं वागणं असतं. वाटायला आलेला भोग हा संचिताचा परिणाम आहे असं तो मनस्वी स्वीकारतो. दुःख असेल तरी प्रासादिक स्वरूपानं सहन करतो. भोग तो न घडे संचिता वाचुनी. संचिता आपल्या कर्मफळाप्रमाणे जे काही लिहिलेलं आहे, लिखित आहे प्रारब्धामध्ये, ते सगळं तसं होणार आहे. पहिले पटरी और बाद में रेल आहे. आधी पटरी टाकलेली आहे रेल्वेने, त्याच्यावर फक्त धावायचं आहे महाराज. जसा संचितात लिहिलेला असेल, प्रारब्ध जसं असेल त्याप्रमाणे सगळे भोग जीवाला भोगावं लागतात. भोग भोगण्याकरताच जीव या ठिकाणी खरं तर आलेला असतो. अगा कर्मे जे उरावे तई तीही सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. देहाची निर्मितीच मुळात भोग भोगण्याकरता आहे महाराज. नाहीतर रामायणातला प्रसंग, कैकेयी मातेनं 2 वर मागितले. पहिला, माझा पुत्र भरत तो राजगादीवर बसावा, आणि समोर प्रभू रामचंद्र असला तर तो बसणार नाही म्हणून दुसरा वर मागितला चलाखीनं की प्रभू रामचंद्रनं 14 वर्ष वनवासात जावं.
प्राण जाय पर वचन न जाय. वचन दिलेलं होतं. प्रभू रामचंद्र त्या मागितलेल्या वराप्रमाणे वनवासात निघून गेले. भरत महाशय मामाच्या गावी गेलेले परत आले. संपूर्ण वृत्तांत समजला. आपल्या आईला, जन्मदेत्या मातेला, कैकेयीला अद्वा तद्वा बोलला. मातानं तू वैरिणी म्हणेपर्यंत मजल गेली भरत महाराजांची. आणि तडक तसेच कौशल्या मातेच्या महलात भरत महाराज आले. कौशल्या मातेला नमन केलं, अवस्था पाहिली, रडायला लागला, रुदन केलं भरत महाराजांनी. कौशल्यानं त्याचं सांत्वन केलं आणि कौशल्या माता भरताला सांगते, अरे तिच्या भाग्यामध्ये तो योग असेल, त्याला तू बदलू शकत नाही, मीही बदलू शकत नाही, विधी लिखित आहे. नाहीतर बघ ना, मी राण्यांमध्ये ज्येष्ठ आहे, इतकंच काय माझा पुत्रही तुम्हा सगळ्या भावंडांमध्ये ज्येष्ठ आहे. आणि घोषणाही झाली होती, गादीवर आता बसणार सूर्योदयाला सिंहासनावर. तोच नियतीनं डाव साधला. सिंहासनावर तर बसला नाहीच नाही, परंतु 14 वर्ष वनवासात गेला, मला विरह देऊन गेला. आणि याउलट तू रामापेक्षा कनिष्ठ आहेस, कैकेयी माझ्यापेक्षा धाकटी आहे, लहान आहे, तरी सुद्धा राजमाता होण्याचा मान तिला मिळतो आहे. भोग तो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मनी समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. वाट्याला आलेलं मुकाट्यानं सोसावं. अहो, प्रत्यक्ष परमात्म्याची माता होती ती. भरताला सांत्वन करताना कौशल्या मातेनं जे काही समजवलं आहे महाराज, ते संपूर्ण त्याचा जर आढावा घेतला तर असे ज्ञानी भक्त जे असतात, वाट्याला आलेलं दुःख प्रभूचा प्रसाद म्हणून ते सहजपणे स्वीकारतात. यावर भाष्य करताना माऊली 193 क्रमांकाची ओवीत ज्ञानेश्वरी अध्याय 7 भाष्य करतात. तव विचाराची या रसना न दाटती, परी हेतूच्या दशनी न फुटती, ऐसे जाणवणे सुभद्रापती चुंबी चिना. हातात रसाळ फळ आहे, परंतु योग्य पद्धतीनं त्यातल्या रस ग्रहण करायचा असतो. त्याकरिता जी पद्धती असेल, ते फळ चिरायचं म्हणा, पिळायचं म्हणा, जे काही असेल त्या पद्धतीनं त्या रसाचा आस्वाद घ्यायचा असतो. अर्जुन भगवंताच्या या उपदेशरूपी फळात इतका मोहित झाला आहे की तव विचारीची या रसना न दाटती, परी हेतूच्या दशनी न फुटती. दशनी म्हणजे दात. ऐशे जाणोनी सुभद्रापती चुंबेचे ना. त्यावेळी काय झालं, विचाररूप जिभेनं ती घेता येईनात. कारण अर्जुनाला हवस तशी सुटली आहे महाराज. सतत विचार येतोय, अजून प्राप्त व्हावं, अजून प्राप्त व्हावं, अजून प्राप्त. ही जी विचाररूप जीभ होती ती त्या फळाला घेऊन संपवावं अशी इच्छाच होईना. हेतुरूप दातांनी ते फळे फुटनात. कारण हेतू अर्जुनाचा शुद्ध नव्हता. कर्तव्यापासून दूर गेलेला होता अर्जुन. युद्ध न करता सहज राज्य मिळावं अशा हेतूनं आपल्या कर्तव्याकडे पाठ फिरवले होते अर्जुनानं. म्हणून हेतुरूप दातांनी ते फळं फुटत नव्हते, म्हणजे पचनी पडत नव्हतं, भगवंत सांगतायत ते. आणि हे जाणून
अर्जुन ती वाक्यरूपी फळे जी आहेत ते तोंडाला लाविना. कारण हे खाण्याचं सामर्थ्य, हे फळ जर संपवून टाकलं, म्हणजे भगवंताचा उपदेश जर थांबला, तर पुढचं जे काही आपल्याला आकर्षण आहे, पुढचा जो हव्यास सुटलेला आहे उपदेश ऐकण्याचा, तो ग्रहण करण्याचा आणि त्यानुसार आपलं वर्तन बदलवण्याचं, ही जी प्रक्रिया आहे ती अजून अपूर्ण आहे. म्हणून अर्जुनाची अवस्था फळ हातात घेतलेल्या रसाळ फळ तळ हातावर आहे आणि त्या फळाकडे पाहतच खाणाराची जी अवस्था होते ती अवस्था माऊलीनं अर्जुनाची या ठिकाणी वर्णिलेली आहे. की तव विचारेची या रसना न दाटती, परी हेतूच्या दशनी न फुटती, ऐसे जाणोनी सुभद्रापती चुंबीची ना. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.